स्ट्रायकिंग एंडला मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट हे युवा खेळाडूंचं फॉर्मॅट म्हणून ओळखलं जातं. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला थेट फेकी होते, कलेक्शन खराब आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळतो. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावत असताना धावा धावफलकावरती येत आहेत त्या 5 धावा. यावेळेला समोरच्या दिशेला कमालीचा टायमिंग आहे. डीप मिड विकेट रिजन मधून चेंडू जाईल आदूच्या बॅट मधून, येईल आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता, त्याचा भरपूर फायदा उचलला का या खेळाडूला प्रमोट केलं गेलं हे मात्र दर्शवत असताना आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवतोय तो आदू. आणखीन एक सिंगल, षटकारानंतर मात्र चांगलं सेन्सेबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या सिंगलनं संघ पुढे सरसावत असताना पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि तब्बल धावा धावफलकावरती आल्यात त्या 12 धावा. संदीप शेवटचा चेंडू फेस करत असताना एक मोठा फटका संदीपच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का, परंतु नाही आहे. चांगला चेंडू होता, यॉर्क लेनचा चेंडू ज्याला खोदून काढलाय अक्षरशः. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण या ठिकाणी पाहिला आणि तितकीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोनही खेळाडूंमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या बिनबाद 14 धावा. धन्यवाद डीजे रोहितला आपण या ठिकाणी पाहतोय. कमालीच्या धून त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय, गोलंदाज आहे साहिल. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आदूला प्रमोट केलं गेलंय पहिल्या क्रमांकावरती. आपण संदीपला पाहिलं, यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम करता आलेला नाहीये, परंतु चेंडू मात्र जाईल वेगानं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. जर आपण पाहिलं तर मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, स्लाइटली शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ज्या वेळेला मिळतो. लाईन खूप चांगल्या पद्धतीने पिक केली गेली आदूच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र वाईड अवांतरचा इशारा पंचांचा येईल. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. मागील चेंडूचा जर विचार केला तर षटकार आला होता, त्यानंतर मात्र डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. एकूण 8 धावा मागील चेंडूवरती खर्च केल्या गेल्या त्या साहिलच्या माध्यमातून. खरं तर एक आघाडीचा गोलंदाज म्हणून ओळख आहे साहिलची, परंतु इथे जर पाहिलं तर हे जे 2 सलामीवीर फलंदाज आहेत अपेक्षेप्रमाणे सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर मिळालेली प्रथम फलंदाजी करण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना दोनही फलंदाज पाहायला मिळतात. परंतु इथे संदीप नेगी ज्या खेळाडूकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात, चेंडू मिडल होत नाही आहे. या इनिंगचा जर आपण विचार केला तर तब्बल संदीपनं चेंडू फेस केलेत 4 आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिले ते केवळ 5 धावांचं. यावेळेला पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजांना हेरलं की कदाचित चार्ज डाऊन करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू रिलीज करण्याऐवजी त्यानं थोडासा थांबा घेतलाय. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते.
आणि या दोन धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघ पुढे सरसावत असताना धावा आपण धावफलकावरती पाहतोय तब्बल 22 धावा. षटकातील चेंडू झालेत या 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये संदीप आतापर्यंत आपल्याला शांत फलंदाजी करताना पाहायला मिळालं. 7 धावा जरूर त्यानं या इनिंगमध्ये साकारल्यात, परंतु आदूचा विचार केला तर अजून तब्बल 5 चेंडूंमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. परंतु ही फार काळ संदीप नेगीला थांबवणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये हे त्यानं मात्र दर्शवलंय. अकोट टप्प्याचा चेंडू पुल केलाय, सक्सेसफुल, वंडरफुल सिक्सर. मात्र बऱ्याच कालावधी शांत फलंदाजी करणारा संदीप नेगीची बॅट मात्र निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीचा टायमिंग आहे. मागील चेंडूवरती जर आपण पाहिलं तर षटकार आला, परंतु इथे मात्र पहा पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटीची कड घेऊन चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय तो नितेश 11 ईगल स्पोर्ट्स कळंबोली संघानं. फेरीतील 7वा सामना रॉयल बी विरुद्ध स्वर्गीय संभाजी घोरपडे श्री गणेश एकदंत. संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. तर या ठिकाणी दीप सिंग आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती मात्र अधून फेस केलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी लगावला गेलाय. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती अर्थातच सुरेश मोहिते नवीन गोलंदाज. याही वेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, खरं तर हा चेंडू मिस केला गेला. यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला जातोय. आदू बाद होत आहेत सलामीला आलेले फलंदाज. धावांचा विचार केला तर चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, षटकारानंतर वेगवान गोलंदाजांचं प्रत्युत्तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि ते प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना गोलंदाज सुरेश मोहिते. माफ करा, तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सागर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डावकुरे हाताचे फलंदाज. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिलं षटक सागर हाताळलं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण साहिलला पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर दोन सलामीवीर फलंदाज. आता मात्र तब्बूच्या आश्रयाला आपण पाहतोय 34 धावा दोन कड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. डावकुरे हाताचा फलंदाज सागर इन ॲट नंबर 4.
यावेळेला मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल. पहिला चेंडूवरती इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडूचा इशारा आहे, तो थोडंसं लेट रिॲक्ट केलंय पंचांनी. सुरेश मोहितेकडे वेग आहे, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा गतीमध्ये नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. एका शॉर्ट रनअपसह गोलंदाजी करतायत. आणखीन एक सिंगल इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाच्या धावा आता सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर दोनही आघाडीचे फलंदाज आक्रमक होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले, परंतु जसे दोनही फलंदाज या ठिकाणी आपली विकेट गमावत आहेत ना, तसं काहीसा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दीप सिंग मूळता सलामीचा फलंदाज, परंतु थोडासा उशिरा संघासमोर जॉईन झाला, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरती या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, परंतु योग्य वेळेला दीपसिंग मैदानाच्या आतमध्ये आलेत. जोरकास प्रहार काढायचा प्रयत्न, ऑनसाइडला चेंडू वळवला, ठीक समालोचन कक्षाच्या समोर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द पिच, 4 धावांसाठी चौकार. चाळीस धावा धाव फलकावरती आल्यात. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघासमोर कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही, परंतु किमान एक फायटिंग टोटल जर का तुम्हाला धावफलकावरती उभारायचं असेल तर मात्र दीप सिंगला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं नितांत गरजेचं असेल. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट घेत आहेत. थोडीशी खराब फेकी मुन्नाकडनं जरूर पाहायला मिळाली, परंतु खूप चांगलं बॅकअप त्या ठिकाणी होतं. यष्टीरक्षकानं चेंडू गॅदर केला, कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव या ठिकाणी नाही आहे. 2 धावा जरूर याही चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 42 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो अर्थातच फलंदाजी करणारा नितेश 11 ईगल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीनं 42 धावा धावफलकावरती आल्या. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, कोणत्या गोलंदाजाची या ठिकाणी निवड केली जाणार, या सर्व चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पहिलं षटक सागरने हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये साहिलला आपण पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये सुरेश मोहितेचा वापर केला गेला आणि चौथ्या षटकामध्ये मात्र आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधील आणखीन एक प्रभावी अस्त्र अर्थातच सौरभला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 42 धावा धावफलकावरती आहेत. कमीत कमी 50+ किंवा 55+ हे पहिलं लक्ष असणार आहे. तर सौरभ या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये आहे. याही खेळाडूच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत, परंतु ते फटके एक्झिक्यूट करणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न, बॅट इज अ लीडिंग एज आणि फलंदाज क्रमांक 3 सागर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला जातोय. 3रा फलंदाज बाद. नितेश 11 ईगल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा. पण रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावणं हे संघासाठी थोडंसं नुकसानदायक दररोज ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 5. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सौरभला मात्र पहिल्या चेंडूवरती यश या ठिकाणी मिळतं आणि कदाचित दीपसिंग हीच कानमंत्रणा देत असेल की सिंगलनं, केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करा. जितके जास्त चेंडू दीपसिंग फेस करेल ना, ती संघासाठी जमेची बाजू असणार आहे. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. परंतु सौरभचं देखील कौतुक करावं लागेल. संघनायकाने दर्शवलेला विश्वास, अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेत असताना इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित आपली विकेट गमावावी लागेल की काय, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. 4था फलंदाज या ठिकाणी गमावलाय.
तर आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळाली, परंतु दोनही आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर जर आपण पाहिलं तर मात्र तर अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. दीप सिंग मोठा फटका खेळण्याचा मानस, तितकं चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहा सौरभ ज्या विश्वासानं चेंडू हातामध्ये सोपवला होता सौरभला, त्याच प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता, एक वैयक्तिक एक सांघिक, आणि त्यानंतर मात्र आलेला निर्धाव चेंडू. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रॉपर टायमिंग याही चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती येईल आणि एकेरी स्वरूपाच्या धावेनं शेवटच्या षटकामध्ये फारसा फरक पडणार नाहीये, हे मात्र आता ओळखलंय सौरभनं. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट्स, एक वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाची त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. 43 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे केला जाणार का? आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र थ्रो केला जातोय, जो कदाचित चुकीचा ठरतोय की काय, परंतु नाही, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होतोय बाद. 1 धाव मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद होतोय आणि जमेची बाजू म्हणजे दीपसिंग स्ट्रायकिंग एंडला येतोय. कदाचित या चेंडूवरती जर का षटकार आलं तर सांघिक अर्धशतक, एक सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेज जरूर असेल गोलंदाजांना. दीपसिंग मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल आणि तो मोठा फटका दीपसिंगच्या बॅटमधून होय यावेळेला मात्र येतोय. अगदी बॅटच्या टो एंडला जरी चेंडू हिट केला असला तरी जाईल चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. करणाऱ्या सांघिक अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा धावफलकावरती लागतात. त्या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच नितेश 11 ईगल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या. खेळाचा पूर्वार्ध झालाय समाप्त. उत्तरार्धामध्ये या धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग, किंबहुना या धावा डिफेंड केल्या जाणार का, या तमाम प्रश्नांची उत्तर देणारा खेळाचा उत्तरार्ध घेऊन आपल्या समोर मायक्रोफोन वरती जुळले जात आहेत अर्थातच अमित पाटील सर. चला लगेच फलंदाज पाठवा आणि यानंतरचा होणारा सामना रॉयल बी विपक्ष श्री गणेश 11 क्रिकेट संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच संपर्क साधा बघा. चला लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा मी पुकार करतोय. रॉयल बी संघाचा कॅप्टन आणि श्री गणेश संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. एका बाजूला आमची आयोजन कमिटीचा संघ खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल, श्री गणेश क्रिकेट संघ, आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना रॉयल बी या संघाला आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करेन टॉस साठी संपर्क साधा. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराव घोरपडे चषक 2025चं शानदार पर्व. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती.
16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यामधील खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक विपक्ष नितेश ईगल 11 या दोन संघ दरम्यान पहिलं सत्र समाप्त झालंय. ज्या पहिल्या सत्रामध्ये नितेश ईगल 11 या संघानं टोटल धावा बनवले तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट ठेवलंय ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघासमोर. दोन्ही संघ तुल्यबुल्य संघ म्हणून नेहमीच गणना आहे दोन्ही संघांची. मॅच मात्र तितकीच टाईट होत असताना पाहायला मिळेल. 52 धाबांचा बचाव करायचा एका बाजूनं नितेश 11 ईगल या संघाला, तर 52 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स 11 या संघाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 या संघानं आणि आता मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील. एका बाजूनं खऱ्या अर्थानं सामना सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 52 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज राजू मुखिया पहिल्या चेंडूवरती एक धाव. राजू शर्मा पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते ती सुरेश मोहिते यांना आणि एका धावेच्या बरोबरीनं खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे ती सुरेश मोहिते यानं. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आता मात्र शशी जाधव ज्यांना नक्कीच आपण पाहणार आहोत. जे एक उत्कृष्ट दर्जाचे ऑलराऊंडर खेळाडू परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं त्यांना पाहायला मिळालं नाहीये. पुन्हा एकदा राजू तयार. रोडपाली संघामधून ग्रामीण क्रिकेट खेळत असताना कित्येक वेळा या खेळाडूंना आम्ही पाहिले. आणि पहिला चेंडू घनाघाती प्रहार लांबच लांब षटकार. थँक्यू डीजे. पहिलाच चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. षटकारासाठी 6 धावा टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. त्या 7 धावा 52 धावांचा पाठलाग करायचा आहे त्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज राजू. फुल टॉस चेंडू लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो शशी जाधव यांच्या बॅटमधून. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार पाहायला मिळतात ते शशी जाधव यांच्या बॅटमधून. खरं तर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ज्यांची गोलंदाजी नेहमी चर्चेत राहिलेली शशी जाधव यांची, परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळतात ते शशी जाधव. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. राजू मात्र कुठेतरी महागडं षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती 3-13. पुन्हा एकदा यावेळेस मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथं आहेत दीप सिंग. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण पाहायला मिळते आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ते बिनगडी बाद 15 धावा 52 धावांचा पाठलाग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 हा संघ पाहायला मिळतोय. प्रमुख गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलंय ते शशी जाधव यांनी. यावेळेस फुलटॉस चेंडू
फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडू जाईल. या ओव्हर मधला तिसरा षटकार पाहायला मिळतोय तो शशी जाधव यांच्या बॅटमधून. सुरेश मोहिते यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते बिनगडी बाद 25 धाबा. अजून देखील विचार केला 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धाबांची गरज. पुढचा चेंडू सुरेश मोहिते यांच्यासाठी. इथून मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत आणि इथून मात्र प्रयत्नांना यश मिळालंय. पहिला आदरा पहिला झटका बसलाय तो खऱ्या अर्थानं आदित्य मोहिते. बॅक टू पॅव्हलियन. तिथे नक्कीच गवत आहे त्यामुळं बॉल देखील स्टॉप झाला. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा. खऱ्या अर्थानं एक गडी बाद 26 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू अदू यांचा शशी जाधव यांच्यासाठी लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच सामन्याचा सामनावीर 18 चेंडू आणि 66 धाबांची खेळी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो साई सुदर्शन यांना. आपल्या शुभ हस्ते हॅपी सिंग यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं एक धाव पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33 धावा पाहायला मिळतात. समीकरणाचा जर आपण विचार केला तर आता चेंडू बाकी आहे 13 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावांची. 13 चेंडू 19 धावा. मॅच कुठेतरी आता मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघाकडे झुकत असताना पाहायला मिळते. परंतु अजूनही सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळू शकतो. इथून मात्र चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळते आणि षटक क्रमांक दुसरं
संपते 2 षटकांच्या समाप्तीअंती. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 33 धावा, 1 गडी बाद. थँक्यू डीजे. आता मात्र चेंडू बाकी आहेत ते 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे. 19 धावांची स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते शशी जाधव. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज इबू. हा बोल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फटका शशी जाधव यांच्या बॅटमधून. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू शॉर्ट पिच. चेंडू फुल पॉवरफुल ब्युटिफुल. आणखीन एक षटकार. जाधव यांची वन साइड हिरो कुठेतरी या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती. इथून मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि शशी जाधव यांची पारी. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. 5 धावांची गरज आणि चेंडू बाकी आहेत त्या 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज इबू मागडं षटक फेकत असताना पाहायला मिळतात. सौरभ नवीन बॅट्समन आणि इथून मात्र सामना फिनिश आणि हा सामना जिंकलाय 1 साइडेड. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघानं. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा आपण नक्कीच विनंती करूया. टॉस मला वाटतं झाला आणि टॉस श्री गणेश 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. ज्या खऱ्या अर्थानं खेळाडूंना 11 चेंडूंमध्ये 41 धावांची खेळी गेली आणि 1 साइडेड मॅच आपल्या संघाच्या खात्यामध्ये विजय मिळवून दिला तो शशी जाधव ठरलाय या सामन्याचा सामनावीर. शशी जाधव यांना आम्ही विनंती करू मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी लगेचच आपण यायचंय. आणि पुढचा सामना खऱ्या अर्थानं एका बाजूने आमचा आयोजक संघ पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ. त्यांच्या विपक्ष खेळत असताना प्रथम फलंदाजी घेतलेली आहे त्यामुळे रॉयल बी संघ आपले क्षेत्ररक्षक लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. श्री गणेश क्रिकेट संघानं प्रथम
फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल बी संघ लगेचच सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बघा टाइमपास आणि या मॅच मधील विजेत्या संघाला देखील आमची विनंती असणार आहे 2 पंच लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही रवाना करा.